नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आत्तापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। बाप्पाच्या दर्शनानंतर नड्डा यांची फडणवीसांसोबत सागर या निवासस्थानी बैठक। राज्याच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा। विधानसभेला राज्यात सत्तांतर झाल्यास केंद्रातलं सरकार कोसळेल, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। सत्तांतर झाल्यास नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे पाठिंबा काढून घेतील, चव्हाणांचं सूचक विधान। बारामती अजित पवारांच्या डीएनएमध्ये खासदार सुनील तटकरेंकडून अजित पवार बारामतीमधूनच लढणार असं सुतोवाच। गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात गलिच्छ रस्ते, तरुणांनी महाजनांना घेरलं, व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाचा मुंबई पोलिसांना अर्ज। गेल्या 8 महिन्यात 3 स्मरणपत्र, शिंदे गटाकडनं अद्याप अर्ज नाही। कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। निर्यात शुल्क 40%वरून 20%वर आणल्यानं निर्यातीला चालना मिळणार। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी। पुणे शहरातील 8 मतदारसंघांसाठी 41 इच्छुक उमेदवारांचे अर्ज। संभाजीनगरमध्ये कारला दारुड्यात तरुणाच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक। भीषण अपघातात आजी आणि आईसह 1.5 महिन्याच्या बाळाचा मृत्यू। नगर रोडवरची घटना। जळगावात शाळेतील भंडाऱ्याच्या जेवणानंतर 70 विद्यार्थ्यांना विषबाधा। सर्व विद्यार्थ्यांवर पारोळा कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जम्मू काश्मीरमधील किश्तवाडा येथे दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 जवानांना हुतात्म्य, 2 जण जखमी। पंतप्रधान मोदी आज डोडामध्ये सभेला संबोधणार। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। गणेशोत्सवानिमित्त पश्चिम मध्य आणि हार्बर मार्गावर आजपासून 30 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या।